नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे गुरुवार अर्थात थॉटफुल थर्सडेचा दिवस। या सिरीजमध्ये आपण मागच्या भागामध्ये वात प्रकृतीविषयी जाणून घेतलं। आजच्या भागात जाणून घेऊयात पित्त प्रकृतीच्या म्हणजेच पित्त प्रधान दोष असणाऱ्या त्या लोकांसाठी योग्य आहार, योग्य विहार, काय टाळावं, परमौषध कुठलं आणि पंचकर्म कुठलं। प्रकृती म्हणजे काय, प्रकृती संकल्पना काय, कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवरून प्रकृती ठरते, प्रकृती कळल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे काय फायदे मिळतील, या सगळ्याविषयी डिटेल व्हिडिओ आधी केलेला आहे। मिस झाला असेल तर त्याची लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आवर्जून बघा। वात प्रकृतीविषयी मागच्या भागात पाहिलं, आजच्या भागात पित्त प्रकृतीविषयी। पित्त प्रकृतीसाठी परम औषध सांगितलंय ते म्हणजे गोघृत, गाईचं तूप। आयुर्वेदानुसार ज्यांची ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये गाईचं तूप आवर्जून वापरावं, म्हणजेच पित्त योग्य दिशेने काम करेल आणि पित्ताचे विकार म्हणजे विकृती होणार नाही। ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांनी विशेषतः उन्हाळ्यात म्हणजेच मार्च, एप्रिल, मे मध्ये सुद्धा आणि ऑक्टोबर हीट मध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये जेव्हा पित्ताचा प्रकोप होतो अशा वेळेस ऑक्टोबर हीटच्या वेळेस सुद्धा तुपाचा वापर आपल्या आहारात जास्त वाढवायची गरज असते आणि एरवीही कमीत कमी 2 मोठे चमचे तूप त्यांच्या आहारात गेलंच पाहिजे। पांचभौतिक चिकित्सेचे प्रणेते आम्हा सर्वांचे गुरु बृहत्त्रयरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री अर्थात अप्पा यांनी 5 महाभूतांच्या बेसिसवर पांचभौतिक चिकित्सेचा पाया रचला, तो फुलवला आणि त्यानुसार पित्त प्रकृतीमध्ये किंवा पित्ताचेही 2 वेगळे प्रकार आहेत, अम्लधर्मी आणि क्षारधर्मी। याविषयी वैद्य वर्गासाठी आम्ही विशेष काही व्याख्यानं तयार केली आहेत, ती आवर्जून त्यांनी बघावीत। पण सर्वसामान्यांना कळण्यासाठी एक थोडक्यात सांगते। काहींना घशाशी आंबट येतं, अम्लपित्ताचा त्रास होतो, तर काहींना आंबट घशाशी येत नाही किंवा उलटी होत नाही, पण त्यांचं डोकं चढतं किंवा केवळ डोळे लाल होतात, त्वचा लाल होते, गरम होतं, गळू येतं। सो पित्त वाढण्याचेही खूप प्रकार आहेत आणि त्यात विशेष करून अम्लधर्मी पित्त आणि क्षारधर्मी पित्त हे 2 वेगळे प्रकार आहेत। आत्ताच्या भागात साधारणतः दोन्हीला उपयोगी पडेल अशा गोष्टी आणि ह्या टिप्स सांगणार आहे, म्हणजे आहार काय असावा, काय टाळावं, दोन्हीसाठी म्हणून उपयोगी ठरेल असं सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे। एक साधं उदाहरण सांगते। काही लोकांना लिंबू सरबत घेतल्याने सुद्धा पित्त वाढतं किंवा चिंच, आमसूल घेतल्याने काहींचं प्रचंड पित्त भडकतं, तर काही प्रकारच्या पित्तावर कोकम, आमसूल, लिंबू अशा आंबट पदार्थांनीच त्यांना बरं वाटतं। हे झाले अम्लधर्मी आणि क्षारधर्मी 2 वेगळे पित्ताचे प्रकार। म्हणूनच वैद्यांना हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की पित्त प्रकृती आहे तरी त्यात हा सूक्ष्म भेद कुठला आहे, अम्लधर्मी आहे का क्षारधर्मी आहे, आणि त्यानुसार चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट खूप बदलते, पथ्यापथ्यही बदलतं। आता साधारणतः पित्त प्रकृतीच्या सर्वांनाच उपयोगी पडेल असा आहार बघूया। नियम क्रमांक 1, पित्त प्रकृतीच्या माणसांनी खाण्याची वेळ चुकवू नये। त्यांना भूक सहन होणार नाही, कारण मुळात पित्त प्रकृतीच्या लोकांचा अग्नी तीक्ष्ण असतो आणि योग्य वेळेस त्या अग्नीला जर आहुती मिळाली नाही, जेव्हा भूक लागली तेव्हा जर अन्न मिळालं नाही तर पित्ताचे त्रास व्हायला लागतात। आणि म्हणूनच 1 नंबर नियम, वेळा चुकवू नका। योग्य मात्रेत आहार हा त्या वेळेस गेलाच पाहिजे। नंबर 2, तुमच्यासाठी गोघृत म्हणजे गाईचं तूप हे अमृता समान आहे, त्यामुळे तुमच्या आहारात तुपाने येणारी स्निग्धता असावी। तेलकट किंवा डीप फ्राईड नक्की नको, पण स्निग्ध आहार असावा, त्यातही गाईचं तूप हे विशेष महत्वाचं। मधुर रस म्हणजेच गोड खाल्ल्याने पित्त शमन होतं, हे विशेष लागू होतं ते क्षारधर्मी पित्ताला। आणि तसंच ह्या लोकांना ज्यांना क्षारधर्मी उष्ण तीक्ष्ण गुणांनी पित्त त्यांचं वाढतं, त्या लोकांना अम्ल रसानी म्हणजेच आंबट फळांनी सुद्धा बरं वाटतं। बघा, तुमच्यापैकी काही जण असतील की ज्यांना लिंबू सरबत प्यायलं, कोकम सरबत प्यायलं किंवा संत्री, मोसंबी, डाळिंब अशी फळं खाल्ली की तुमचं पित्त कमी राहतं। तुम्ही आहात क्षारधर्मी पित्तवाले लोक। पण त्या उलट काही लोकांना आंबट खाल्ल्याने घशाशी येतं, म्हणजे संत्री, मोसंबी किंवा अतिप्रमाणात लिंबू पिळलं, लिंबाचं सरबत प्यायलं तरीही डोकं दुखणारे अनेक जण आहेत, ते आहेत अम्लधर्मी पित्तवाले लोक।
हे जाणून घेणं, हा फरक जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हा सूक्ष्म फरक एक वैद्यच तुम्हाला सांगू शकतो. आणि म्हणूनच डाएट कन्सल्टेशन सांगताना आम्ही पेशंटला हे बारीक सारीक गुणदोष सांगून त्यानुसार डाएट प्लॅन देतो. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी आपला स्वतःचा अनालिसिस करा, मी कुठल्या प्रकारात जास्त योग्य पद्धतीने मोडते आणि त्यानुसार तुमचा डाएट प्लॅन. भाज्यांमध्ये विशेषतः दुधी भोपळा, श्रावण घेवडा, दोडका, लाल भोपळा, ज्या लोंबणाऱ्या भाज्या फळभाज्या आहेत त्या पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी चांगल्या आहेत. आता बघूया काय खायचं नाही ते. पित्त प्रकृतीच्या लोकांनी मील कधीही स्किप करायचं नाहीये, तसंच अवेळी खायचं नाहीये. म्हणजे भूक लागलेली नसताना खाल्लं तरी त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांना अम्लपित्ताचा त्रास होतो आणि ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी आवर्जून वेळा नीट पाळा. अवेळी नको, तसंच शिळं अन्न नको. शिळं अन्न कुठल्याच प्रकृतीच्या लोकांसाठी नको, पण विशेषतः वात आणि पित्त प्रधान लोकांसाठी शिळं अन्न सर्वाधिक त्रासदायक ठरतं. तिसरी महत्वाची गोष्ट, उष्ण तीक्ष्ण नको. आपल्यापैकी अनेकांना माहिती असतं की हिरवी मिरची, लसूण हे गुणांनी उष्ण आहेत. हे पदार्थ जर खाल्ले तर आपलं पित्त बिघडणार आहे. आता यात एक सूक्ष्म फरक सांगते. ज्यांना अम्लधर्मी पित्ताचा त्रास होतो, अम्लधर्माकडे ज्यांची प्रकृती झुकते, अशांना लसूणांनी, आल्यानी बरं वाटतं. आणि त्या उलट ज्यांची क्षारधर्माकडे प्रकृती झुकते त्यांना लिंबू, आमसूल, कोकम, सार, सोलकडी, ताक ह्याच्यानी बरं वाटतं. बारीक फरक नीट समजून घ्या. पण इन जनरल ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांनी अति तेलकट, जळजळीत, मसालेदार, तर्री असणारं कुठलंही उग्र असं अन्न घ्यायचं नाहीये. आणि त्यामुळेच म्हणजे मिसळ, पावभाजी, शेवपुरी किंवा चाट आयटम हे जे सगळे पदार्थ आहेत ज्याच्या जे विदाही आहेत, तुम्हाला दाह निर्माण करतात, हे पदार्थ टाळायचे. तितकंच महत्वाचं ते म्हणजे आंबवलेले पदार्थ टाळा. फर्मेंटेड पदार्थ, मग त्याच्यामध्ये इडली, डोसा अगदी घरी जरी केलं तरी वारंवार आंबवलेले पदार्थ खाल्ले तर तुमचं पित्त बिघडेल. आणि म्हणूनच बेकरी आयटम्स आणि फर्मेंटेड फूड हे टाळलेलं बरं. बेकरी आयटम्समध्ये जे मार्जरीन असतं, जो मैदा असतो, तो तुमच्या प्रकृतीसाठी अजिबात योग्य नाहीये. त्याचबरोबर टोमॅटो केचप खूप जास्त नको. म्हणजे भाज्यांमध्ये बघाल ना तर टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, मेथी, शेपू, अळू आणि करडई ह्या भाज्या विशेष करून पित्त वाढवणाऱ्या आहेत. उसळींमध्ये सुद्धा मूग मसूर पचतं तुम्हाला, पण कुळीथ किंवा हरभराची डाळ, चणा डाळ, मोठे जे डबल बी येतात, राजमा, छोले, हे पित्त वाढवणारे ठरतात. हे पदार्थ टाळलेले बरे. बेसन, कारण ते हरभरा डाळीपासून तयार होतं, तेही पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी फारसं हितकारक नाही. अशांनी त्याच्याऐवजी मुगडाळ वापरावी, मुगडाळीचं पीठ वापरावं. पुन्हा पुन्हा बाजरी, पपई, वरई, फणस, अननस हे जे पदार्थ आहेत हे गुणांनी उष्ण आहेत, ते शक्यतो टाळलेले बरे. म्हणजे विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्णता वाढायला लागलीये अशा वेळेस तीळ, गूळ, वरई, टोमॅटो, मिरची, लसूण हे पदार्थ ऐकले तरी सुद्धा पित्त वाढेल तुमचं. त्यातलं विचाराल तर काळ्या मनुका, सुकं अंजीर, जर्दाळू हे तुमच्या प्रकृतीसाठी अगदी उत्तम आहे. भिजवून खाल्लं तर आणखीन तुम्हाला चांगले फायदे मिळतील. पण बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते आणि खजूर हे तुमच्यासाठी फारसे आयडियल नाही, कारण त्याच्याने पित्त वाढण्याची शक्यता जास्त आहे. पटतंय का बघा. काही पित्त प्रकृतीच्या लोकांना गुलकंद खाऊन बरं वाटतं, तर काही पित्त प्रकृतीच्या लोकांना मोरावळ्यानी बरं वाटतं. हाच पुन्हा अम्ल क्षारातला फरक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमचा आहार जेव्हा ठरवणार आहात तेव्हा तुमचं वयही लक्षात घ्या. कारण पित्तप्रधान प्रकृती असणार आहे, पण आता जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर जेवढं पूर्वी खात होतात तसं खाऊन चालणार नाही. त्याचबरोबर तुम्ही शारीरिक श्रम किती करताय, मानसिक श्रम किती करताय, तुमच्या डोळ्याला स्क्रीन टाइम किती आहे, तुमची धावपळ किती आहे, प्रवास किती आहे, ह्या अनेक फॅक्टर्सचा विचार करून मगच तुमचा आहार, तुमचा डाएट प्लॅन ठरला पाहिजे. पित्त प्रकृतीच्या काही लोकांना रात्री झोपताना तापवून थंड केलेलं दूध आणि हळद, दूध वेलदोडा, जायफळ दूध, मसाला दूध किंवा गुलकंद दूध असं घेतल्याने फायदा होताना दिसतो. बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता ते. आता बघूया विहार. पित्त प्रकृतीच्या लोकांनी वेळेत झोपावं. त्यांना झोप मिळणं आणि एस्पेशली पित्त काळातली झोप मिळणं, रात्री 10 ते 2 ह्या काळात त्यांनी नीट झोपणं
हे अत्यंत महत्वाचं आहे. ही जी भूतधात्री निद्रा आहे तो काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या काळात प्लीज जागरण टाळा, कारण सर्वाधिक जागरण तुम्हाला बाधू शकतं. दुसरी गोष्ट, सुगंधी, शीतल, थंडावा देणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आजूबाजूला बाळगा. आता मोगऱ्याचा सीझन येईल तेव्हा मोगरा आहे, चाफा तुमच्यासाठी उपयुक्त आहे, चंदन तुमच्यासाठी चांगलं आहे. अशा सुगंधी गोष्टी आजूबाजूला बाळगणं, वाळ्याचे पडदे असणं, थंड शीतलता देतील अशा सगळ्या गोष्टी करणं तुमच्यासाठी हितकारक आहे. व्यायामामध्ये बघाल तर पित्त प्रकृतीच्या लोकांना पोहणं हा अत्यंत चांगला व्यायाम आहे, कारण तो एकतर थंडावा देणारा आहे प्रकार. उन्हात जाऊन रनिंग करण्यापेक्षा तुम्ही पोहण्यातला स्विमिंग पूलमध्ये चालणं, स्विमिंग करणं अशा प्रकारचे व्यायाम प्रकार म्हणजे ॲक्वा एरोबिक्स वगैरे केले तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होताना दिसेल आणि त्रास होणार नाही. पित्त वाढू नये, अस्वस्थता येऊ नये यासाठी नियमित प्राणायाम, ओंकार, ध्यान म्हणजे मेडिटेशन करणं हे तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतं. त्याचप्रमाणे अभ्यंग करताना म्हणजे जसं वात प्रकृतीच्या लोकांना आपण तिळ तेलानी किंवा उष्ण गुणाच्या तेलांनी कोमट करून तेलानी अभ्यंग करायला सांगतो, तर पित्त प्रकृतीच्या लोकांना शतधौत घृत, यष्टी घृत म्हणजे ज्येष्ठमधाचं तूप, दुर्वा घृत याच्यानी तळपायाला मसाज करणं वगैरे जास्त फायद्याचं ठरतं. आणि पूर्ण शरीराला जर तेल लावायचं असेल तर तेही खूप गरम करून तेल लावू नका. मग शतावरी तेल असेल, ज्येष्ठमधापासून बनवलेलं तेल असेल, आवळ्याचं तेल असेल, हळदीचं तेल असेल, ही तेलं विशेष करून खोबरेल तेलाच्या बेसमध्ये केलेली तेलं तुमच्या अभ्यंगासाठी जास्त उपयोगी ठरतील. विहारामध्ये काय टाळायचंय? सगळ्यात पहिलं जागरण टाळायचंय. रात्री उशिरा झोपू नका. वेळेत झोपलात की तुमचे निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. दुसरी गोष्ट, वेळी अवेळी उन्हात बाहेर फिरू नका. गरज नसेल तर दुपारी बाहेर पडू नका. तुमची फिरतीचीच नोकरी असेल तर एन्श्युअर करा की तुमचं डोकं नीट झाकलेलं आहे, कारण जर ऊन लागलं तर पित्त प्रकृतीच्या लोकांना हमखास त्रास होतो. त्यामुळे उन्हापासून प्रोटेक्शन असणं, शिरस्त्र असणं, काहीतरी कॅप असणं किंवा हेल्मेट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि गरज नसेल तर फार उन्हात पडूच नका बाहेर. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना राग पटकन येतो किंवा ती टेंडन्सी असू शकते. अर्थात प्रत्येकाला राग येतोच असंही नाही आणि प्रत्येक राग येणाऱ्याला पित्त प्रकृतीच त्याची असते असंही नाही. पण तुम्हाला भय, शोक यापेक्षा क्रोध हा मानस विकृती किंवा हा विकार होण्याची टेंडन्सी जास्त असते. आणि म्हणूनच मनाला शांतता देण्यासाठी नियमित प्राणायाम करणं, ओंकार, ध्यान, धारणा करणं हे खूप गरजेचं आहे. मनशांतीसाठी नियमित झोप, ओंकार, प्रार्थना, ध्यान, धारणा हे खूप उपयोगी ठरतं. आता बघूया पंचकर्म कुठला आयडिया. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्यापैकी विरेचन हे जे पंचकर्म आहे ते पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी अत्यंत योग्य सांगितलंय. विरेचन म्हणजे तोंडाद्वारे अशी औषधं दिली जातात ज्या योगे लूज मोशन होऊन किंवा म्हणजे अधोमार्गाने तुमचा निचरा होऊन जातो. जास्त वेळा तुम्हाला पलसाकडे जाऊन मलप्रवृत्ती होऊन पित्त निघून जातं. ह्याला विरेचन असं म्हणतात. त्याआधी स्नेह देऊन म्हणजे तूप, वेगवेगळी औषधी तुप देऊन त्यानंतर हे विरेचन दिलं जातं. हे कधी घ्यावं तर शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर हीटच्या आसपास, जेव्हा पित्ताचा प्रकोप होण्याची शक्यता जास्त असते त्या काळात आवर्जून पित्त प्रकृतीच्या लोकांनी विरेचन घ्यायला हरकत नाही. पण मग एरवी काय करावं तर नियमितपणे त्यांनी जर भिजवलेल्या काळ्या मनुका खाल्ल्या, दूध, तूप त्यांच्या आहारात ठेवलं तर हे सुद्धा मृदू विरेचन म्हणून काम करतं. हळूहळू होणारं शोधन आहे. बऱ्याचदा नियमितपणे हे मृदू विरेचन घेणं हे जास्त फायद्याचं ठरतं, कारण पित्त प्रकृती असणाऱ्या प्रत्येक लोकांनाच, प्रत्येकालाच पूर्णपणे विरेचन पंचकर्म घेणं शक्य असतं असं नाही. कारण काही वेळेस वय, देश, बल, ऋतू असे अनेक फॅक्टर्स असतात ज्यावर ठरतं की तुम्ही विरेचनासाठी योग्य आहात किंवा अयोग्य. त्यामुळे तुमचं वय वेगवेगळं असू शकतं, तुमची शारीरिक स्ट्रेंथ, मानसिक कपॅसिटी वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकानेच विरेचनच अख्खा घेतलं पाहिजे असं नाही. तर मग नियमितपणे काळ्या मनुका भिजवून तो गर खाणं आणि पाणी पिणं असेल, नियमितपणे दूध, तूप आहारात ठेवणं असेल, रात्री झोपताना कोमट दूध त्याच्यात 1 चमचा तूप घालून घेणं असेल, अशा पद्धतीने तुम्ही मृदू विरेचन नक्की घेऊ शकता. त्याचबरोबर पादाभ्यंग करणं म्हणजे तळपायाला काशाच्या वाटीने घासणं हे सुद्धा पित्ताची प्रकृती असणाऱ्यांसाठी फायद्याचं ठरतं. त्यातही तुम्ही गाईचं तूप वापरू शकता, खोबरेल तेल वापरू शकता, दुर्वाघृत म्हणजे दुर्वांनी सिद्ध तूप वापरू शकता, ज्येष्ठमध सिद्ध तूप वापरू शकता, जात्याधिघृत वापरू शकता किंवा शतधौतघृत वापरू शकता. वेगवेगळी तूप आहेत, तेल आहेत, पण हे वापरल्याने तुमची जी हीट आहे ती कमी व्हायला नक्की मदत होते.
मला असं वाटतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील. तुमची प्रकृती नीट समजून घ्या. काही अडचण असेल तर वैद्यांशी संपर्क साधा. तुम्हाला एकदा प्रकृती कळली, काही बेसिक पथ्य कळली तर पुढे जाणं सोपं ठरतं. मला खात्री आहे या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील आणि दैनंदिन आयुष्यात तुम्ही त्याचा वापर कराल. तळपायाची आग मस्तकाला जाऊ देणार नाही किंवा पित्त भडकू देणार नाही. काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.